जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगरचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी दिनांक 7 रोजी तक्रार निवारण दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी आजपर्यंत केलेले तक्रार अर्ज, निवेदने अथवा विविध प्रकारचे वाद याबाबत संबंधित कागदपत्रांसह तक्रारदार तसेच त्यांच्या विरोधात तक्रार आहे अशा दोन्ही बाजूंनी उपस्थित राहून आपापली बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या वतीने करण्यात आले होते। शेवगाव तालुक्यातील 35 तक्रारदार हजर राहिल्याने त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावरच तोडगा काढून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले असून या तक्रार निवारण दिनासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू हे उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांच्या संकल्पनेतून आज रोजी शेवगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिवस साजरा करण्यात आला। सदर तक्रार निवारण दिवसाच्या निमित्ताने शेवगाव पोलीस स्टेशन येथे 35 तक्रारदार हजर होते। सदर तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या व त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे। आजच्या या तक्रार निवारण दिवसाच्या निमित्ताने वरिष्ठ अर्ज प्राप्त झालेले होते, ते 60 अर्ज निर्गती करण्यात आलेले आहेत। तसेच स्थानिक पातळीवर प्राप्त झालेले 10 अर्ज निर्गती करण्यात आलेले आहेत। सदरच्या तक्रार निवारण दिवसासाठी आपल्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजगुरू साहेब हे स्वतः उपस्थित होते। सदरचा तक्रार निवारण दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेबाबत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतलाय। जिल्ह्यातील पक्षांची कामगिरी समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे। तसेच विद्यमान जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत ते जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सांगवी येथे बंद घर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत घर फोड्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 16,59,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि 2 लॅपटॉपचा समावेश आहे। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी नितीन दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतले आणि चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून काही दागिने घरात लपवून तर काही दागिने सराफ व्यावसायिकाला विकल्याचं समोर आलंय। पाथर्डी तालुक्यातील मोहोटे येथील बाजीराव नाना शिंदे यांचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे। पाथर्डी बीड राज्य महामार्गावर मोहोटे गावाजवळील रेणुका विद्यालयापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मोहोटे शिवारात हा भीषण अपघात झाला। या मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव शिंदे हे शुक्रवारी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते आणि त्यावेळी भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान वाहनातील प्रवासी हे वाशी येथून पाथर्डी मार्गे बीडकडे परीक्षा देण्यासाठी जात होते। या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने 10 मे 2026 पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत। शेतकरी शिष्टमंडळाच्या मागणीनंतर धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। या आवर्तनामुळे अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना दिलासा मिळणार असून पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे। तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार असा जाब विचारत आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ, दमदाटी करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उंबरे येथे नुकतीच घडली आहे। या मारहाणीनंतर फिर्यादीच्या खिशातील 35,000 रुपयांची रोकडही जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत चांगदेव ज्ञानदेव ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे।
जामखेड नगर परिषदेत जन्मदाखल्यांसाठी लाचेची मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले. आमदार रोहित पवार यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत थेट सत्ताधारी भाजपाला लक्ष केलंय. भ्रष्टाचाराचा खरा शार्क अजूनही मोकाट फिरत आहे असा घणाघात पवार यांनी केलाय. जन्मदाखला देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नगर परिषदेतील लिपिक आणि मदतनीस यांच्यावर कारवाई केली. मात्र या प्रकरणानंतर आमदार पवार यांनी सोशल मीडियावरून आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली आहे. पोलीस व जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश वारुळे यांनी एक दिवस एक गाव भेट हा अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय. पोलीस अधिकारी स्वतः कर्मचाऱ्यांसह गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. सामान्य माणसाला तात्काळ न्याय देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली राहुरीतील एका व्यक्तीची तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण उखात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी दिलीप नवनाथ ढोकणे यांनी आरोपीशी 2024-25 गाळप हंगामासाठी 36 ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार केला होता. त्यासाठी आरोपीला वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण 11 लाख रुपये देण्यात आले. मात्र मजूर देण्याचे आश्वासन देऊनही आरोपीने फिर्यादींना धुळे येथे बोलावले आणि स्वतः फरार झाला. मोबाईल बंद लागत असल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. पैसे परत देण्याचे आश्वासन देऊनही आरोपीने रक्कम न परतवल्याने अखेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.